मध्यपूर्वेतील युद्ध आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठा भूकंप झालाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर रॉकेटच्या वेगाने वाढून चक्क $110 प्रति बॅरलच्या धोक्यात पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय यावेळेस बॅरलच्या धोक्याच्या पातळीवर पोहोचले, जवळपास $117च्या पार हे भाव गेलेले आहेत। कच्च्या तेलाच्या या बेकाबू दरवाढीमुळे जगभरामध्ये महागाईचा नवा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल सोनावणे जोडले गेलेले आहेत। विशाल, कच्च्या तेलाचे दर खरं पाहिलं तर कच्च्या तेलाचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि प्रति डॉलर 117 प्रति बॅरल $117 इतके हे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। हा सर्वात उच्चांक म्हणावा लागेल, कारण मागच्या काही दिवसांमध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती तिथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत तणावाची निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर अनेक ऑइल डेपोज जे आहेत तिथले, त्याचबरोबर ऑइल रिफायनरी जे आहेत तिथे अटॅक झालेला आहे। त्याचबरोबर इराण जो आहे तो संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती ऑइल उत्पादक आहे। तिथे ऑइलच्या रिफायनरी असतील किंवा ऑइलचं मोठ्या प्रमाणावर तो निर्यातदार आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये तिथून कोणत्याही स्वरूपाची जी निर्यात आहे ती होत नाही, किंबहुना अनेक ठिकाणी जे त्यांचे रिफायनरीज आहेत, ऑइल डेपोज आहेत ते उद्ध्वस्त देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी कच्च्या तेलाचे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत। त्याचा परिणाम जो आहे तो दैनंदिन जीवनावरती देखील होण्याचं मोठं संकट जे आहे, मोठा परिणाम होतोय। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, $117 पर्यंत हे दर पोहोचलेले। ही मोठी वाढ आपण मानू शकतो। आपण पाहतोय वारंवार इस्रायलकडनं, अमेरिकेकडनं या संपूर्ण ज्या ठिकाणी इंधन मिळतं त्या ठिकाणी हल्ले होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे उद्ध्वस्त झालेलं आहे वातावरण। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निर्यात बंद आहे आणि त्याचमुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत।